as we have discussed: kinematic links, classification, rigid link, flexible link, fluid link. Also classification: singular link, binary link, ternary link, quaternary link according to connecting points. Singular 1 connecting point, binary 2 connecting points, ternary 3 connecting point, quaternary 4 connecting points. So हाँ बेटा, रिजिड लिंक आणि फ्लेक्सिबल लिंक सांगू शकता का? रिजिड लिंक मोशन ट्रान्समिट करत असताना त्याचं डिफॉर्मेशन होत नाही आहे आणि फ्लेक्सिबल लिंकचं मात्र डिफॉर्मेशन होतं. दोन्हीमधला फरक सांगतो बघ राजा. आपला जो इंजिनचा पिस्टन आहे ॲज वेल ॲज कनेक्टिंग रॉड आहे, क्रँक आहे, हे मोशन ट्रान्समिट करत असताना त्याचं डिफॉर्मेशन होत नाही, लेंथ वाढत किंवा कमी होत नाही आहे. डिरेक्टली दॅट विल ट्रान्समिट द मोशन, दॅट इज अ रिजिड लिंक. त्याच ठिकाणी लक्षात घ्या, स्प्रिंग आहे सस्पेन्शनमध्ये वापरणारी, ती स्प्रिंग डिफ्लेक्ट होत असते. एक दुसरं एक्झाम्पल देईन बेल्टचं. बेल्ट पॉवर ट्रान्समिट करत असताना सपोज दिस इज अ ड्रायव्हर पुली, दिस इज अ ड्रिव्हन पुली, याच्यावरनं हा बेल्ट गेलेला आहे. इथं टेन्शन जास्त असतं, इथं टेन्शन कमी असतं, म्हणजे इकडं स्लॅक साईड, इकडं टाईट साईड फॉर्म होते, म्हणजे त्याची लेंथ चेंज होत असते. डिफॉर्मेशन विल टेक प्लेस. दॅट इज कॉल्ड ॲज फ्लेक्झिबल लिंक. म्हणजे बेल्ट इज अ फ्लेक्झिबल लिंक बट कनेक्टिंग रॉड इज अ रिजिड लिंक. हा बेटा, राईट? ओके सर. येस. सो फ्रेंड्स, रिजिड लिंक, फ्लेक्झिबल लिंक हे सगळे माहिती झाले. कनेक्टिंग पॉईंट प्रमाणे आपल्याला सिंग्युलर लिंक, बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी, आणि आता माझ्या मुलांना सगळं लिंकबद्दल माहिती झालं, राईट? चला आता, इफ यू आर ओके विथ दिस, देन आय एम गोइंग टू टेल यू अबाउट द कायनेमॅटिक पेयर. व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक पेयर? आजचं आर्टिकल ऑफलाईन हो ऑनलाईन हो किमान 2 ते 4 मार्क देऊन जाणार आहे, बघाल तुम्ही पेपरमध्ये. सो कायनेमॅटिक पेयर. कायनेमॅटिक पेयर दोघां एकत्र आलेत, जोडी तयार आहे, बट दे शुड हॅव अ रिलेटिव्ह मोशन. बच्चा लोक, नाहीतर एक कॉम्पोनंट एक आहे आणि दुसरा कॉम्पोनंट, आणि फिक्स केलेत एका ठिकाणी, फिक्स आहे. हे दोघं हे एका ठिकाणी फिक्स केलं, हे इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतं का? तर नाही. देर इज नो रिलेटिव्ह मोशन, देन इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज द पेयर. मग याला एकच लिंक कन्सिडर केलं जातं, एकच लिंक, जसं ड्राफ्टरचं असतं बघा 90 डिग्रीमध्ये, इट इज कन्सिडर्ड ॲज ओनली वन लिंक. जर का मित्रांनो, इफ इट हॅज अ रिलेटिव्ह मोशन, 2 कॉम्पोनंट्स आर देअर, जसं की पिस्टन, cylinder, connecting rod, crank. Very good example. Number of mechanisms I am going to put in front of you. Link number 1, link number 2, link number 3 and link number 4. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आता 1 and 2 दोघांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असते का? जर का 1 हा सरळ झाला, इथं आला, तर हा सरळ वरती गेलेला असतो, राईट? सो देर विल बी रिलेटिव्ह मोशन बिटवीन 1 and 2. 2 and 3, yes, this will move like this. Oh, this will move like this also. इकडं तिकडं जाणार आहे ते. So yes, there will be relative motion. 3 and 4, piston and cylinder. Piston will slide, so there will be relative motion. पण sliding motion आहे, असू दे, but that is one type of a relative motion. So it is forming the pair. So to form the pair, relative motion between kinematic links is must, and one more, that motion should be completely constrained. Hey, what is the meaning of this? The motion between 2 components or elements should be constrained, completely constrained. Meaning काय निघतो रे यातनं completely constrained चा? Constrained in Marathi or in your own language? Only one type of motion. एकाच डायरेक्शन मध्ये पाहिजे ती, एकच मोशन पाहिजे. It may be rolling, it may be turning, it may be sliding. No, not more than one type of motion. It should be completely constrained. For example, बच्चा लोग बघा, इथं मी सांगतोय काय, there is one block and within this there is a circular shaft.
बघायला आता याच्यामध्ये हा शाफ्ट काय होऊ शकतो, गोल पण फिरू शकतो स्वतःच्या ऍक्सिस भोवती. एम आय राईट बच्चा? हा ब्लॉक आहे बाहेर, दिस इज द ब्लॉक. याच्यामध्ये शाफ्ट आहे, शाफ्ट कॅन टर्न अबाउट इट्स ओन ऍक्सिस. होऊ शकतं ना रे बाळानो? हो येस. बाकीचे? हो सर. येस. ॲज वेल ॲज दिस शाफ्ट कॅन स्लाइड ऑल्सो. तो स्लाइड पण होऊ शकतो ना इकडे तिकडे? हो सर. येस. सर्क्युलर आहे हा, तो तसा जाऊ शकतो, स्लाइड पण होऊ शकतो, गोल पण फिरू शकतो. मीन्स इट इज नॉट कम्प्लिटली कॉन्स्ट्रेंड. इट इज नॉट कम्प्लिटली कॉन्स्ट्रेंड. मग मी काय करतो, या बाजूला एक रिंग बसवतो मी गोल अशी ह्या शाफ्टवरतीच. आता सांगा बरे, वेदर दिस स्लाइडिंग इज पॉसिबल? ओनली देअर विल बी रोटेटिंग मोशन. देअर विल बी ओनली रोटेटिंग मोशन. सो दॅट इज कम्प्लिटली कॉन्स्ट्रेंड. कळलं का तुम्हाला? आता आणखी एक एक्झाम्पल तुमच्याकडे याचंच. मित्रांनो ब्लॉकच आहे, याचा साइड व्ह्यू दाखवतो तुमच्या लक्षात यासाठी. साइड व्ह्यू आहे बरं का, आता ड्रॉ करतोय तो. हा ब्लॉक, आणि ब्लॉकमध्ये काय दाखवलेलं आहे, हे काय आहे, रॉड आहे, बार आहे. पण तो कसला बार आहे, सर्क्युलर आहे का स्क्वेअर आहे? स्क्वेअर आहे. साइड व्ह्यू बघा. मग इथं टर्निंग मोशन होईल का? नाही होणार. मग काय होईल, हा फक्त स्लाइड होईल. येस. ड्यू टू इट्स ओन शेप it has only one type of motion. It has only one type of motion, completely constrained motion. म्हणजे बघा कायनेमॅटिक पेअरच्या कंडिशन काय आहेत? देअर शुड बी रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कायनेमॅटिक लिंक्स and that motion should be completely constrained. That motion should be completely constrained. So yes, each and every one student will remember this कि motion between two links should be completely or successfully. हाँ बेटा, तो सक्सेसफुली कॉन्स्टंट का नाहीये? अरे हे बघ आला शब्द मी, मा तू लय भारी माणूस आहेस. मी शब्द तो आणला तुझ्या पुढे तू बोलायच्या अगोदरच. सक्सेसफुली कॉन्स्टंट, आता ते आणतोय मी कम्प्लिटली. ते टाईप ऑफ मोशन ज्यावेळेस आणेन ना मी तुमच्या पुढे, त्यावेळेस दोन्ही मधला फरक काय, ड्यू टू इट्स ओन कन्स्ट्रक्शन अँड ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स. ड्यू टू द ओन कन्स्ट्रक्शन अँड ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स, दोन्ही मधला फरक कम्प्लिटली आणि सक्सेसफुलीचा मिनिंग आहे. सांगेन मी तुम्हाला, ते नवीन आर्टिकल मी सुरू करेन त्याच्यासाठी. थांबी ते. सो what is meant by kinematic pair? Kinematic pair is a combination of two or more than two kinematic links which have a relative motion, and that relative motion between them should be completely or successfully constrained. Completely or successfully constrained. That is called as a kinematic pair. म्हणजे कंडिशन आहे काय की कायनेमॅटिक लिंकच्या मध्ये रिलेटिव्ह मोशन पाहिजे आणि ती रिलेटिव्ह मोशन ही कम्प्लिटली और सक्सेसफुली कॉन्स्ट्रेंड पाहिजे. जर का हे तुम्हाला कळालं तर मग मी आता आणखी डेप्थमध्ये जायला लागलोय. व्हॉट आर द व्हेरियस टाईप ऑफ कायनेमॅटिक पेअर्स. प्लीज राईट द डेफिनेशन. जे पॉईंट लिहिले तसेच लिहा, डिटेलमध्ये डेफिनेशन नका लिहू, ते मी तुम्हाला देतोय. कायनेमॅटिक पेअर, फर्स्ट कंडिशन रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कायनेमॅटिक लिंक्स, अँड सेकंड मोशन शुड बी कम्प्लिटली और सक्सेसफुली कॉन्स्ट्रेंड. प्लीज मार्क दिस. इरफान शेख आलाय आज. मागच्या वेळेस ह्यानेच मस्ती केली होती ना, बरोबर ना? अरे इरफान भी आया आज. इरफान बेटा, 6 महीने के बाद तूने मुझे नाम दिखाया, हाँ ना बेटा? इरफान बोललास तरी चालेल बेटा. ठीक है, चलो आगे चलते बेटा. Kinematic pairs, we have marked this. Now क्लासिफिकेशन ऑफ दिस कायनेमॅटिक पेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला कॉन्सन्ट्रेट करा पुन्हा एकदा. आता टेक्निकल सब्जेक्ट आहेत, व्यवस्थित फोकस करायचं. कायनेमॅटिक पेअर्स आय वॉन्टेड टू क्लासिफाय. हाऊ? अकॉर्डिंग टू द 3 क्रायटेरियाज.
सो क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेयर्स. क्लासिफिकेशन ऑफ कायनेमॅटिक पेयर्स. पहिला क्रायटेरिया बेटा, कायनेमॅटिक पेयर म्हणजे तुम्हाला समजलंय बरोबर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त लिंक आहेत, कॉम्पोनंट आहेत, ते एकत्र आपण जोडलेत आणि त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन आहे आणि ती रिलेटिव्ह मोशन एकाच टाईपचे म्हणजे कम्प्लिटली किंवा सक्सेसफुली कॉन्स्ट्रेंड आहे. आता याच्यामधले जी काय रिलेटिव्ह मोशन आहे त्याचं नेचर काय आहे. सो अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, कायनेमॅटिक लिंक मधलं रिलेटिव्ह मोशन कसं आहे ते. सो फर्स्ट आय एम पुटिंग, जे तुम्हाला माहिती आहे ते एक्झाम्पल अगोदर देतो. दॅट इज नथिंग बट टर्निंग पेयर्स. टर्निंग पेयर्स स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरणं मित्रांनो. एक्झाम्पल, गाडीचं चाक स्वतःच्या ॲक्सिस भोवती शाफ्ट भोवती फिरता येते. शाफ्ट भोवती म्हणते, रोड बरोबर नाही बोलत आता मी. सो दिस शाफ्ट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. हे म्हणजे ब्लॉक दाखवलेला आहे अँड इट हॅज अ रिंग, म्हणजे इकडे तिकडे नाही जाणार तो. सो इट विल टर्न अबाउट इट्स ओन ॲक्सिस. सेकंड एक्झाम्पल आय एम गिविंग, दॅट इज नथिंग बट दरवाजा, डोअर ऑफ द हॉट एव्हर, कशाचा पण असो दरवाजा, तो डोअर असू द्या, हिंज जे वापरलेली असते, इट हॅज अ टर्निंग मोशन. सेकंड एक्झाम्पल, इन आवर बॉडी, आवर एल्बो मी दिसतोय तुम्हाला, राईट ना रे बच्चा लोक. एल्बो मध्ये जे मुवमेंट होते ती, दॅट इज नथिंग बट द टर्निंग पेअर. क्रँकशाफ्ट फिरतोय मित्रांनो, मग कालपासून आपण एक्झाम्पल देतोय. हा क्रँकशाफ्ट इकडे गोल फिरतोय, कशात, याच्या भोवती गोल गोल फिरायला लागला. टर्निंग पेअर, दॅट इज नथिंग बट द टर्निंग पेअर. मीन्स when the motion between two element is of a turning, then it is called as a turning pair. लक्षात घ्या आता. सेकंड स्लाइडिंग पेअर. स्लाइडिंग पेअर, that motion should be of a sliding type. Example, yes वैभव. अरे किती छान म्हणलं मी, वैभव म्हणले, वैभव नाही म्हणलेलं, सांग लवकर प्लीज. ओके, शॉक अब्सॉर्बर, पिस्टन सिलेंडर असं म्हणूया का मला नो एव्हरीवन. पिस्टन सिलेंडर बोलत चला. येस, पिस्टन सिलेंडर, देर विल बी अ स्लाइडिंग मोशन. सेकंड एक्झाम्पल ऑल्सो आय कॅन गिव्ह. लेथ मित्रांनो तुम्ही बघितली की नाही आय डोंट नो, कारण की सेमिस्टर तुम्ही घरूनच सगळी केली आहे. लेथ वरती जो काय टेल स्टॉक आहे किंवा कॅरेज आहे, दॅट इज मुव्हिंग ऑन द गाईडपाथ वरती ते पुढे ढकलता येतं आपल्याला. टेलस्टॉक असेल किंवा कॅरेज असेल, ते आपण फीड ज्यानं देत होते ते पुढे पुढे जात असतं, स्लाइड होत असतं. सो दॅट इज फॉर्मिंग द स्लाइडिंग पेअर. सो याचं एक्झाम्पल म्हटलं तर पिस्टन सिलेंडर. व्हेरी गुड बेटा, पिस्टन सिलेंडर. अँड सेकंड, दॅट इज नथिंग बट कॅरेज और टेलस्टॉक. व्हॉट इज अ टेलस्टॉक बेटा, कोणी सांगेल का मला. ज्याच्यावर ते जर का ते पीस असतं ते अडकवतात त्याला टेल स्टॉक. काय म्हणलंस, मला पण कळलं नाही, तुला तरी कळलं. टेल स्टॉक ज्याच्यावर ते पीस अडकवतात. नाही बेटा, त्याने एकाने छान उत्तर दिलं बघ. सपोर्टसाठी लावलेलं किंवा ड्रिलिंगसाठी, टॅपिंगसाठी केलं जातं ते. व्हेरी करेक्टली हॅज मार्क्ड. सपोर्टसाठी वापरला तर राईट साईडने तो, त्याच्यावरती जॉब नाहीत लावत. जॉब कुठे लावलेला असतो, हेडस्टॉक वरती असतो. लाईव्ह स्टॉक म्हटलं जातं त्याला, चक. दॅट इज अ हेडस्टॉक, लाईव्ह स्टॉक और चक. ठीक आहे, दॅट इज अ जॉब. आणि टूल कशावर लावलेलं असतं, कॅरेजवर, टूल पोस्ट. कॅरेजवरती टूल पोस्ट असतो, टूल पोस्टमध्ये टूल बसवलेलं असतं. आणि टेलस्टॉक इज फॉर सपोर्टिंग द जॉब. इफ द लेंथ ऑफ द जॉब इज हायर, देन टू सपोर्ट द जॉब फ्रॉम द राईट साइड, दॅट टेलस्टॉक इज अ प्रोव्हाइडेड. आता मला सांगा, ह्या केसेसमध्ये हे टेलस्टॉक, लाईव्ह स्टॉक, हे एवढं सगळं आहे, तर लाईव्ह स्टॉक लेफ्टलाच कशासाठी असतो, राईट साईडलाच टेलस्टॉक का बरं.
हे जेनेरिक क्वेश्चन ना, जेनेरिक क्वेश्चन, आर्टिकल्सची काही एक संबंध नाही. हेच तर इंजिनिअरिंग आहे आणि हेच तर डोले पाटील सर सांगतात. मग इकडे आपण काय, हा चक आहे, हा चक, आणि इकडे असतो तो टेलस्टॉक, बरोबर ना रे. मग हे टेलस्टॉक राईटला आणि लेफ्ट साईडला चक, असं का उलट का कुठल्या मशीनमध्ये दिसत नाहीये? बोल बेटा, परत एकदा बोल फक्त. राईट साइड जास्त असतं सर. नाही, कधीच नाहीत. लेथवरती लेथ कुठलीही दाखव मला की राईट साईडला दिलेले आहेत. त्याचे सगळे टर्निंग व्हील्स फ्रंट साइडला असतात, फ्रंट साइड. ओके, टर्निंग व्हील्स हे पुढे इथं दिलेले असतात, इथं दिलेले असतात, हे की नाही. व्हेरी करेक्ट. आणि मग त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे? हे लेफ्टलाच का आपण, मला माझा क्वेश्चन आहे, चक लेफ्टला का, इकडं का नाही दिलेला? टेलस्टॉक लेफ्टला का नाही? फिक्स असतं मोस्ट ऑफ दी. सर राईट हँड पॉवर हँड असतो आणि लेफ्ट हँड थोडं वीक असतो, त्याच्यामुळे ते डायरेक्शन देण्यासाठी. लय भारी तो आहेस, रिअली. ऍक्च्युअली आय एम क्लॅपिंग फॉर यू. येस, आय एम क्लॅपिंग फॉर यू. दिस इज द इर्गॉनॉमिक्स बच्चा. दिस इज कॉल्ड एज इर्गॉनॉमिक्स, डिझाईन पर्स्पेक्टिव्ह. मी बोललोय कधीतरी सॉममध्ये, हे सॉममध्ये बोललोय. सी दिस इज एस्थेटिक अँड इर्गॉनॉमिक्स. एस्थेटिक एक्सटर्नल ब्युटी, जय. एस्थेटिक एक्सटर्नल ब्युटी म्हणजे बाहेर रस्त्यावर दिसणारी मुलगी किती छान सुंदर दिसते, तसं मशीन गाडी असो जी दिसायला चांगली, एस्थेटिक कलर वगैरे त्याचा असेल, सिमेट्री असेल, दॅट इज द एस्थेटिक. इर्गॉनॉमिक्स, इझी टू यूज इट. कार आहे ती वापरायला सोपी जायची. मग इथं लक्षात घ्या, ह्या लेथमध्ये लेफ्ट साईडला हे का दिलं? बिकॉज इन अ ग्लोब 98% पीपल आर वर्किंग विथ द राईट हँड. मित्रांनो, सर आपल्या जगामधली जवळपास 98% राईट हँड, लेफ्टी कमी असतात लोक. मग राईट हँडने हा व्हील फिरवून आपल्याला इकडं पॉवर देणं सोपं जातं. पॉवर, राईट हँड इज पॉवरफुल आणि लेफ्ट हँड इज थोडासा वीकर. व्हेरी करेक्टली हॅज मार्क्ड की हा आपण राईट हँडने काम करतोय तर हे फीड करणं सोपं जातं राईट साईडने, बिकॉज दॅट राईट हँड इज स्ट्रॉंगर. दिस इज द इर्गॉनॉमिक कन्सिडरेशन. दॅट इज द इर्गॉनॉमिक कन्सिडरेशन. मॅन मशीन रिलेशनशिप येणार आहे मित्रांनो, पुढच्या डिझाईनमध्ये घेऊ आपण, म्हणजे ते करावंच लागणार आहे. व्हेरी गुड बेटा. बट दिस स्लाइडिंग मोशन. चला परत. हा बेटा, मला तर प्रॉब्लेम आहे, तुम्ही लेफ्टी म्हणून मला वाटलं ते. तू शहाणाच आहेस तेवढा, तू जगाच्या विरोधात आहेस तू सगळ्या. चलो पुढे आता. सो विद इन दिस, चलो रे बेटा, बच्चे लोग चलो आगे. आपल्या आर्टिकल या. पहिला टर्निंग पेयर, सेकंड इज स्लाइडिंग पेयर. Carriage, tailstock of lathe, piston cylinder. Yes, I have given the examples. Then now I am telling you about the third, तिसऱ्या क्लासिफिकेशनला जाऊया मित्रांनो. थर्ड क्लासिफिकेशन. लॉकिंग पिन येईल का स्लाइडिंग मध्ये? बच्चा, लॉकिंग पिन ही टू अवॉइड द मोशन, ती लॉक करायसाठी आहे, स्लाइड परत होऊ नये म्हणून. त्याचा आणि याचा पेयरचा काही संबंध आहे का बेटा? दॅट इज अ इंटिग्रल पार्ट. नो. क्या? विंडो. Yes, you can consider window, sliding window, that can be considered as a sliding pair. Very correct. तीसरा, turning pair, sliding pair, screw pair. बच्चा फिगर काढतोय मी, बघ कशाचे तुम्ही सांगणार आहात. व्हेरी गुड. हा जो काही नट आहे बाहेर किंवा आतमध्ये स्क्रू, कुठलाही रोटेट करा, देर विल बी अपवर्ड और डाउनवर्ड मोशन. स्क्रू अँड नट मेकॅनिझम. सो दिस इज कॉल्ड एज अ स्क्रू पेअर. कुठे वापरलं तर? मायक्रोमीटर, स्क्रू जॅक, मेनी मोर पॉइंट्स. येस. सो स्क्रू पेअर, इफ द मोशन बिटवीन दिस स्क्रूज इज कन्सिडर्ड, देन इट इज कॉल्ड एज अ स्क्रू पेअर. फोर्थ वन, रोलिंग पेयर. थांबा, रोलिंग पेयर. फ्रेंड्स, गाडीचं चाक. सर मगाशी गाडीचं चाक म्हटले होते. व्हीलची मोशन अलॉंग विथ द रोड. नाव थिंक ऑफ this wheel is rotating and moving in a forward direction. Whatever the motion between the tire and the road is, that is considered as a rolling pair. Second example I am giving, that is nothing but, this is a first example. Second example, that is nothing but
कुणी सांगेल का एखादं एक्झाम्पल? बिअरिंग. दिस इज नथिंग बट द बिअरिंग. बिअरिंग. Balls are rolling. Balls are rolling about its own axis as well as the axis of the shaft. So this is bearing. That is also rolling pair. That is also rolling pair. And finally, now Spherical. fifth one, spherical pair. Fifth one, spherical pair. Spherical pair, कालच बोललो तुमच्याशी मी. Mirror attachment. Mirror attachment. If the motion between these two components, between these two spherical components, then it is called as a spherical pair. Pen stand or gear changing knob. Gear changing knob. They are having the spherical components. They are having the spherical components. So see, according to the nature of relative motion, there are 5 types. First is turning pair, turning motion, only one motion, turning. Sliding motion, sliding pair. Screw pair, nut and bolt. Screw pair. Jack, there will be relative motion. बरोबर ना? आपण जॅक लावला की ते गोल गोल फिरवले गाडी उचलली जाते, म्हणजे there is a relative motion. Screw pair. Rolling pair, circular component rolling over the road. Bearing, balls are rolling about its own axis, about the path. Outer cage, inner cage will be available. हळूहळू येईल लक्षात. And fifth one, spherical pair. Spherical components are used within this. So this is nothing but the mirror attachment. And this is the pen stand. Then example, this is the wheel on road, and this is the bearing. Yes, this only we need to remember. Will you remember these 5 types बच्चा लोग? कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? जर कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो, बोला. हा सर, ते मध्ये स्फेरिकल पेअर मध्ये क्रॅक पिस्टनचे हे नाही ना सर? क्रँक पिन नाही आहेत ती. पिस्टन मेकॅनिझम नाही, क्रँक पिन नाही आहेत त्याच्यामध्ये. क्रँक पिन ही एका जागेवरच आहे, ती स्लाइड होत असते, तिथे गोल फिरत असते. ठीक आहे. नाही सर, पिस्टन मेकॅनिझम सर पूर्ण. पिस्टन स्फेरिकल मध्ये फिरतं ना सर ते? नाही, पूर्ण म्हणजे कोणतं? क्रॅक. हे बघ बेटा, मी काढतो फिगर, परत तुझा प्रश्न येऊ दे. हा पिस्टन, कनेक्टिंग रॉड, क्रँक. आता सांग 1, 2, 3 आणि 4 कोणता सांगशील तू? सर फर्स्ट वन. 1 and 2 सर. One स्फेरिकल मध्ये फिरतं. नाही. स्फेरिकल मध्ये फिरतो. 1 and 3. नाही, 1 and 2 there will be turning pair. ओके सर. 1 and 3 असं होत नाही रे बाळा. 1 आणि 3चा संबंधच नाही. कुणाचं लग्न झालंय? 1 आणि 2चं. 1 आणि 3चं नाही लग्न झालेलं. सो दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट. 1, 3 नाही. ठीक आहे. रोलिंग आणि टर्निंग पेअर मध्ये तसं काय फरक आहे? येस, रोलिंग अँड टर्निंग. रोलिंगचं एक्झाम्पल बघ काय लक्षात घेत आहे. हे इथं हा रोड आहे, एकदा एकच पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये येतो. ज्यावेळेस हा व्हील आहे गोल फिरतोय, दिस पॉइंट विल कम अँड दिस विल मेक अ कॉन्टॅक्ट. हे पुढे बघ, हा पॉइंट इथं कॉन्टॅक्ट करेल, परत वरचा येईल इथे, आणि दिस विल टर्न अबाउट, रोल ओव्हर द सरफेस. टर्निंग मध्ये काय होत आहे? अबाउट इट्स ओन ऍक्सिस इटसेल्फ. दिस इज रोटेटिंग अगेन अँड अगेन, दॅट इज रोटेटिंग. बरोबर का? म्हणून याच्या खालचं सरफेस बरोबर कन्सिडर केलं रोलिंग पेअर. अबाउट इट्स ऍक्सिस म्हटलं टर्निंग पेअर. दिस इज कॉल्ड एज टर्निंग पेअर. सो येस, देर इज अ डिफरन्स. येस. आणि काय कुणाला आहे का शंका मित्रांनो? नसेल तर लिहायला सुरुवात करा. हे 5 टाईप घ्या, मग पुढचे 3 देतो. चलो, हे 5 टाईप मार्क करून घ्या. काय बेटा? स्फेरिकल पेअर एकदा सांगा. स्पेरिकल पेअर हे त्याच्या शेपवर डिपेंडंट आहे बघ, जेणेकरून देर विल बी स्वेवेलिंग मोशन. ओके, गुड वर्ड आय कॅन यूज हिअर, दॅट इज अ स्वेवेलिंग मोशन. स्वेवेलिंग, दिस मिरर कॅन टर्न अबाउट इट्स ऍक्सिस. इकडे तिकडे मूव्ह करू शकतोय बघ मी तो.
दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काल मी बोलले तुमच्याशी शोल्डर बोन एनीवेअर आय कॅन रोटेट द टर्न द हँड हिअर अँड देअर, राईट. तिसरा फिमर बोन मांडीमधलं हाड असतं ते हिप बोन बरोबर कनेक्ट केलेलं. लेग आय कॅन मूव्ह हिअर अँड देअर. सो येस देर विल बी स्विवेलिंग मोशन. स्विवेलिंग इज अ व्हेरी गुड वर्ड आय कॅन यूज फॉर द स्पेरिकल पेअर. मनगट नाही, मनगटामध्ये ते दोन इकडनं ते आलना रेडिया आलना आलेले आहेत, नाही आता बायोलॉजी नाही, ठीक आहे. नाही ते एकच नाही आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये काय झालं की पाठीमागं 2 बोन आलेत, रेडिया आलना, आणि परत ते इकडे पुढचे 5 कनेक्ट झालेत. सो इट इज नॉट. समजलंय का रे बाळा स्पेरिकल पेअर? येस. आणि मित्रांनो कधी कधी आठवड्यातून किमान 2 वेळा तरी क्लासवर येत चला. म्हणजे मी कंपल्शन नाही करणार, पण येत चला. मोठा क्लासरूम आहे इथं, आठवड्यातून 2 वेळा सगळ्यांनी यायचं स्वतः. आणि मी हळूहळू कंपल्सरी बोलवणार पण. आठवड्यातून 2 वेळा आलं की तुमचा परफॉर्मन्स मला थोडंसं लक्षात यायला सुरुवात होईल. सो इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मिनिमम 2 टाइम्स. रेग्युलर यायचं असेल तरी या, बट everyone should come at a class to attend the lecture minimum 2 times in a week. चलेगा ना? असं करूया का आपण रूल? हो सर. येस इट इज रिक्वायर्ड. हो सर. श्युअरली विल गो फॉर दॅट मेथड. म्हणजे 2 वेळा इथं आलं, कारण की आपण बोंबलत हिंडतोयच बाहेर मित्रांनो. हा येस यायचं म्हणजे तुमच्या नोटबुक वगैरे मध्ये चेक करता येतात. अदरवाईज टिल द एंड तुम्ही एक नोटबुक पण पूर्ण करत नाही या. सो वी नीड टू अभ्यास करायचा आहे मित्रांनो. आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, टेक्निकल नॉलेज चांगलं गेन करायचं आहे. आणि हे जर चांगलं केलं, हा पहिला चॅप्टर सोपा आहे, थिअरी आहे, म्हणून आपण खूप फास्टली असं समजून घ्यायचं आणि पुढे जायचं आहे. चॅप्टर 2 पासून आपल्याला टॉम खरा फास्ट व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ग्राफिकल मेथड, ॲनालिटिकल मेथड्स दॅट वी नीड टू कम्प्लीट. आणि शक्यतो ग्राफिकल घ्यायसाठी मी इथंच बोलवणार आहे तुम्हाला, कारण की ग्राफिकल मेथड असं ऑनलाईन देणं खूप अवघड जाईल. सो इथे येऊन आपण ड्रॉ करणार आहोत, कारण की त्यातनं आन्सर्स काढायचे आहेत आपल्याला. सो मेन क्लासरूमला आपण ते कंडक्ट करू रविवारचं वगैरे, असं शनिवार रविवारचं. चालेल ना रे? सो ग्राफिकल मेथड हिअर इट सेल्फ विल गो फॉर इट. सर हां ग्राफिकल मेथड मेकॅनिक्स मध्ये जी होती तीच आहे का? नाही रे बाळा, ती छोटंच आहे ते. आता तू मोठा झालायस, 4थ्या सेमला आलास. आता त्याचं ॲप्लिकेशन आलं आहे, त्याचे ॲप्लिकेशन आले. वेलॉसिटी एक्सेलरेशनचा तरी काही संबंधच नाही, ते नवीन आहे सगळं. ठीक आहे, कॅम्प फॉलोअर नवीन आहे. बॅलन्सिंगमध्ये थोडंसं एका ठिकाणी वापरलं जातं फक्त. चलो, इफ यू आर ओके विथ दिस देन सेकंड क्रायटेरिया आय एम पुटिंग इन फ्रंट ऑफ यू. झालंय का तुमचं? आणि जरी मित्रांनो लिहायचं राहिलं तरी थोडंसं काय राहिलं असेल, यू आर गोइंग टू गेट द PDF ऑन अ ग्रुपवरती PDF येईल, आणि त्याच्यामधून मग जे एखादा पॉईंट राहिला असेल तर पूर्ण करायचा. चालेल ना? आतापासून ते एक मेथड रेग्युलर होईल आता, की होल PDF विल बी अवेलेबल जस्ट आफ्टर द लेक्चर. जे लिहिलेलं बोर्डवरती आहे ते सगळं PDF तुमच्याकडे मिळालेली असेल. सो चलो आगे चलते हैं. सेकंड क्राइटेरिया. फर्स्ट क्राइटेरिया अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव मोशन. अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव मोशन. सेकंड क्राइटेरिया B. अकॉर्डिंग टू, हे तर रिलेटिव्ह मोशन झाली. इथं 2 कॉम्पोनंट एकत्र आणायचे आहेत टू ट्रान्समिट द रिलेटिव्ह मोशन. देन आय विल थिंक ऑफ टाइप ऑफ कॉन्टॅक्ट. अकॉर्डिंग टू टाइप ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन elements.
दोन इलेमेंट किंवा लिंक्स आहेत त्याच्यामधलं कॉन्टॅक्ट कसा आहे. व्हॉट आर द व्हेरियस टाईप ऑफ कॉन्टॅक्ट्स. कुठले असतात रे टाईप ऑफ कॉन्टॅक्ट. लो पेयर हायर पेयर. नाही 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 पुस्तकी झालं तुमचं. मला टाईप ऑफ कॉन्टॅक्ट विचारतोय मी अथर्व चौधरी. पॉइंट कॉन्टॅक्ट. पॉइंट हे जेनेरिक क्वेश्चन आहे. पॉइंट कॉन्टॅक्ट, लाइन कॉन्टैक्ट, लाइन कॉन्टैक्ट और थर्ड सरफेस कॉन्टैक्ट. सरफेस कॉन्टैक्ट. सो फ्रेंड्स, व्हेन टू सरफेसेस आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, दोन्ही हात आहे आपण एकमेकावरती स्लाइड करतोय घासतोय, सरफेस कॉन्टॅक्ट. त्याच ठिकाणी उंगली इथं टेकवतोय मी फक्त एका ठिकाणी, देर विल बी पॉइंट कॉन्टॅक्ट. देर विल बी पॉइंट कॉन्टॅक्ट. जसं की बिअरिंग मध्ये बघा, बिअरिंग मध्ये दिस इज द बिअरिंग. आता डिटेलच काढतो फिगर. येस, इनर केज, आउटर केज, and these are the number of balls. These are number of balls. आता बॉलचा जो कॉन्टॅक्ट होतोय दिस इज द पॉइंट कॉन्टॅक्ट. दिस इज द पॉइंट कॉन्टॅक्ट. कळतंय ना, फक्त एकच पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये येतं. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल मी देईन. आय हॅव व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. व्हेरी गुड. दिस इज द गियर. दिस इज द गियर. गियरचे टीथ. हा बेटा रोलिंग बेअर मध्ये पण लाईन कॉन्टॅक्ट येईल ना. थांब बेटा, पुढचं कुठे तवा एक एक समजून घे ना. पुढं कुठं चाललायस तू, लग्न कर ना अगोदर बाकीच्या थांब जरा. इथे बघा बाळानो, विदिन दिस these two teeth are in contact with each other, and that will maintain that contact. Slowly that will be relieved. This is a line contact. There will be a line contact between the teeth of the gears. There will be line contact. So point contact, only one point is in contact. Line contact, one line. Tangent and a normal are having a fixed angle between them. येतंय तुम्हाला गियर लॉक गियरिंग. I'll tell you. Surface contact, piston cylinder, surface contact. So according to these various type of contacts, these pairs are classified as एक आता सांगू शकता. पहिला लोअर पेयर. येस, लोअर पेयर. अँड सेकंड हायर पेयर. लोअर पेयर मित्रांनो, लोअर पेयर देर विल बी सरफेस कॉन्टॅक्ट. सरफेस कॉन्टॅक्ट. if there is a surface contact between the two elements, then it is called as a lower pair. The pair in which there is a surface contact, then it is called as the lower pair. Higher pair, there is a line contact or point contact, then it is called as higher pair. हायर पेयर, लाइन कॉन्टॅक्ट और पॉइंट कॉन्टॅक्ट. असं एक्झाम्पल कुठलं देऊ मी लगेच. इथं बिअरिंग, लाइन कॉन्टॅक्ट और पॉइंट कॉन्टॅक्ट. दुसरं एक्झाम्पल कॅम अँड फॉलोअर. कॅम फॉलोअर बच्चा लोग, दिस इज द फॉलोअर. लक्षात घ्या रे. अँड देर विल बी कॅम. हा गोल फिरणार आहे जेणेकरून हे वरती खाली होऊ शकतं. Timing element. This is timing element. We are going to design this. So easily we will design this cam also. So cam follower mechanism, there will be point contact. So that is considered as the higher pair. While hey, one more example I'll tell you here. This is very important example. That is nothing but the belt and pulley mechanism. कुणाला शंका आहे का इथं, सर बेल्ट अँड पुली देयर इज अ सरफेस कॉन्टॅक्ट, असं कुणाला वाटतंय का? येस ना. व्हेरी गुड. मित्रांनो इथे बघा,
हा बेल्ट वेगळ्या कलरमध्ये दाखवला तो, हा बेल्ट. पुली इज रोटेटिंग, टर्निंग. बेल्टचा पॉईंट इथं जो कॉन्टॅक्टमध्ये आला तो तसाच पुली बरोबर जाणार, and that will relieve from here. Is it having a sliding between these two? नाही, तो इथं आहे तसाच तो इथून पुढे जाणार, and that will relieve. So it is considered as a line contact or point contact. So it is nothing but the higher pair. खूप महत्वाचं एक्झाम्पल मित्रांनो, बेल्ट अँड पुली. बेल्ट अँड पुली इज very important example that we need to classify here. So that is a higher pair. Surface contact, ह्याची तर भरपूर एक्झाम्पल आहेत. पिस्टन स्लायडर, पिस्टन सिलेंडर, त्याच्यानंतर नट बोल्ट म्हटलास नक्कीच, नट बोल्ट. वन थिंग आय विल टेल यू बेटा, वन थिंग आय विल टेल यू, all sliding pairs, turning pairs are the having lower pair only. म्हणजे मी असं स्टेटमेंट करतोय बघ, all turning sliding pairs are lower pairs. खुर्मी गुप्तामध्ये दिलेलं आहे हे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट क्लिअरली दिलेलं आहे की ऑल टर्निंग ऑर स्लाइडिंग पेयर्स आर लोअर पेयर्स. खुर्मी गुप्ता युअर रेफरन्स बुक तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, खुर्मी गुप्ता टॉमसाठीचं. त्याच्यातले सगळे न्यूमेरिकल, त्यातले बरीचशी थेरी तिकडनंच लिहिली जाते. बुक लिहिताना तुमचं टेकमॅक्स निराली पण तिकडून असतं हे सगळं. सो दॅट इज अ रेफरन्स बुक फॉर युअर सिलेबस. सो लोअर पेयर, सरफेस कॉन्टॅक्ट. चला पुन्हा एकदा रिवाइज करा फक्त. हे बाकीचे थेरी काढून टाकतो इथनं, टाइप ऑफ कॉन्टॅक्ट्स वगैरे. So within this, lower pair having a surface contact. Examples, piston cylinder. Example, piston cylinder, nut bolt. All turning sliding pairs are lower pairs. दूसरा टाइप higher pair. Line or point of contact याच्यामध्ये येणार आहे. Examples are bearing, cam and follower, belt and pulley. So please go for this second also. Please note down this, everyone. सर असं लोअर पेअर आणि हायर पेअर का म्हणतात दोघांना सर? फक्त काय आहे हे? आणि हायर पेअर. व्हेरी गुड क्वेश्चन. लोअर पेअर, आता ह्याच्यात वर्डिंग काय आहे बघा फक्त, की लोअर पेअर सरफेस कॉन्टॅक्ट आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये फ्रिक्शन जास्त होतं मित्रांनो. आणि देअर विल बी वियर. आणि दुसरं आहे ते हायर पेअर, लाईन कॉन्टॅक्ट ऑर पॉईंट कॉन्टॅक्ट. बिअरिंग आहे, कॅम अँड फॉलोअर, बेल्ट अँड पुली. सो देअर विल बी लेस वियर. म्हणून फक्त ही हायर ग्रेड आहे ती. इट इज मित्रांनो, थर्मल तुम्ही चांगलं शिकलेले असाल तर वर्क अँड हीट आर कॉल्ड ॲज द हाय ग्रेड एनर्जीज. हायर हॅव्हिंग अ हाय परफॉर्मन्स, लाईक दॅट दीज नेम्स आर गिवन. हायर पेअर लेस वियर, इट विल हॅव अ व्हेरी गुड लाईफ. ठीक आहे बेटा, फ्रिक्शन कमी असतं याच्यामध्ये. आता याच्या पाठीमागचं काहीतरी त्यांनी फंडा वापरलेत आणि नावं दिलेली आहेत. बट येस, व्हॉट एव्हर आय एम टेलिंग दॅट इज राईट. And now friends, one more criteria is there, one more criteria to classify these pairs. Two elements or kinematic links are in contact with each other. दोन लिंक एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉर्म द पेअर. एम आय राईट? दोन लिंक एकत्र येणं गरजेचे आहेत. दे शुड हॅव अ रिलेटिव्ह मोशन. देन हाऊ these two are in contact with each other. लग्न तर करायचंच आहे, लावायचंच आहे, नवरा नवरी. फक्त ते अरेंज मॅरेज करायचं का लव्ह मॅरेज करायचं? लव्ह मॅरेज सेल्फ क्लोज्ड, स्वतः तयार केलेलं. अरेंज मॅरेज फोर्स क्लोज्ड, आईबापाने फोर्स केलेलं. तसंच इथं पण आहेत. लय भारी आहे ना? सो हिअर ऑल्सो थर्ड क्रायटेरिया सी, अकॉर्डिंग टू द थर्ड क्रायटेरिया, अकॉर्डिंग टू mechanical arrangement or mechanical constraint, according to
arrangement or type of closure according to arrangement or type of closure. First is self closed pair. बघा रे बाळांनो, मी मुद्दाम नाही म्हटलेलं, we can remember this accordingly. बघा, self closed pair हे ॲक्च्युली लव्ह मॅरेज आहे, स्वतः ठरवलेलं. ठीक आहे. आणि दुसरं आहे फोर्स क्लोज्ड पेयर. फोर्स क्लोज्ड पेयर, external force is required for making a direct contact of two elements. ते दोन एलिमेंट एकत्र कॉन्टॅक्ट मध्ये राहिले पाहिजेत. दॅट्स वाय एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड. म्हणून मी याला आपलं नाव द्यायचं म्हणून फक्त म्हटलेलं आहे, दिस इज नथिंग बट अरेंज्ड मॅरेज. बाहेरचं एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर दिस. एक्सटर्नल फोर्स एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. सेल्फ क्लोज्ड पेयर, ओन कन्स्ट्रक्शन, पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम. पिस्टन सिलेंडर, राईट. कसे सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये पिस्टन बसवला, तो काय इकडे तिकडे जाईल का? नाही, तो स्लाइडच होणार आहे त्याच्यामध्ये, राईट. स्क्रू पेयर, स्क्रू तो गोलच फिरणार आहे, तो पुढे पुढे जाणार आहे. एम आय राईट? सो स्क्रू पेयर, सेल्फ क्लोज्ड पेयर ड्यू टू इट्स ओन कन्स्ट्रक्शन. म्हणजे त्याचा मिनिंग काय आता, की दिस विल बी हॅव्हिंग अ ओन मेकॅनिकल construction. It will be having a completely or successfully constant motion due to its own construction. स्वतःच मेकॅनिकली ते शेप दिलेले आहेत. मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस टू गेट द गुड रिलेटिव्ह मोशन. फोर्स क्लोज्ड पेयर, एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड. बेटा लक्ष दे, आय हॅव फॉलोवर अँड देअर इज अ कॅम. आता हा कॅम आणि फॉलोवर कॉन्टॅक्टमध्ये पाहिजेत कंटिन्युअसली, म्हणून मी काय करतो, तर इथं काय वापरत असतो, स्प्रिंग वापरतो. काय वापरतो? स्प्रिंग. सो फोर्स इज गिवन बाय द स्प्रिंग इटसेल्फ. फोर्स इज गिवन बाय द स्प्रिंग. सो फोर्स क्लोज्ड पेयर, फोर्सने ते असतात, ते ब्रेक असतात ते तुमच्या मित्रांनो. बघा ब्रेक ॲक्च्युली उलट ब्रेकमध्ये वापरलेलं आहे. जर का रेल्वेचे ब्रेक बघितलं, रेल्वेमध्ये असं असतं ना, आय होप, म्हणजे ब्रेक सोडला, लिव्हर सोडलं तर ब्रेकिंग होतं. उलट आहे ना, बघाल बाबानो. एनिवे, ब्रेकिंग मेकॅनिझम, देर विल बी कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्प्रिंग अँड रिमूव्हल ऑफ दॅट. सो हिअर फोर्स इज रिक्वायर्ड, एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड. सो ड्यू टू दॅट फोर्स देर विल बी कॉन्टॅक्ट बिटवीन द कॅम अँड फॉलोवर. सो एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड. सो टू elements are in contact due to external force. They are called as the force closed pair. Example, cam and follower. And first one is due to its own mechanical construction, they are in contact with each other. They are called as a self closed pair. स्वतःच्या कन्स्ट्रक्शनने. कुणाच्या नाही लक्षात आलं बाळानो? पुन्हा एकदा एक्सप्लेन करायची गरज? येस, पुन्हा एकदा बघा. आता आणखी एक एक्झाम्पल देतो. सेल्फ क्लोज्ड पेयर, स्वतःच्या मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन. जसं की मी पहिलं एक्झाम्पल दिलं होतं बघा. देर इज वन स्क्वेअर बार आहे हा. सो देर विल बी ओनली स्लाइडिंग. सो हे स्वतःच्या कन्स्ट्रक्शनमुळे हे देर विल बी ओनली वन टाइप ऑफ मोशन ड्यू टू ओन कन्स्ट्रक्शन, मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन. इट हॅज ओनली वन टाइप ऑफ मोशन. पिस्टन सिलेंडर मेकॅनिझम. दिस इज अ पिस्टन विल स्लाइड ओनली. वाय? हा गोल फिरेल का? इथं नाही फिरणार गोल. वाय? बिकॉज इट्स अ मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन. लॉक केलंय त्याने, मेकॅनिकली लॉक करून ठेवलेलं आहे.
एक्सटर्नल फोर्स आहे कायला नाही, स्वतःच्याच कन्स्ट्रक्शनमुळं. सो देर विल बी ओनली वन टाइप ऑफ मोशन ड्यू टू इट्स ओन मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन. देन इट इज कॉल्ड ॲज द सेल्फ क्लोज्ड पेअर. देन इट इज कॉल्ड ॲज सेल्फ क्लोज्ड पेअर. क्लिअर. दुसरा फोर्स क्लोज्ड पेअर. एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू मेंटेन कॉन्टॅक्ट बिटवीन टू एलिमेंट्स. जसं की मी इथे एक्झाम्पल दाखवलंय बघ, एक फॉलोअर आणि कॅम आहे, ह्या दोघांचं जर कॉन्टॅक्ट ठेवायचं असेल कंटिन्युअसली, सो देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ द स्प्रिंग. देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ द स्प्रिंग. सो स्प्रिंग फोर्समुळे तो कॉन्टॅक्टमध्ये राहणार. ज्यावेळेस हा वरती जाणार त्यावेळेस तो कॉन्टॅक्टमध्ये राहूनच त्याला वरती ढकललं जातं. दॅट विल मुव्हिंग इन अ फॉरवर्ड डिरेक्शन, राईट. सो to maintain a continuous contact between the cam and follower, external force is required. That's why it is called as a force closed pair. पहिल्या याच्यामध्ये एक्सटर्नल फोर्सची गरज नाही, स्वतःच स्वतः त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे. सो मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन. हा बेटा ओके ना? हा सर. येस. हो सर, done. प्लीज गो फॉर दिस 1 and 2. प्लीज गो फॉर दिस.